विचारधारा काय सांगायची नक्की? तुम्ही पूर्णपणे स्वदेशी वगैरे या विचारांचे आहात का? ते शक्य वाटतं का? कारण सध्याच्या या आर्थिक जागतिकीकरणाच्या वातावरणामध्ये संघाचा आर्थिक विचार हा एक मागे पडत चालला असं नाही का वाटत? आमचा आर्थिक विचार जास्त बळकट होतो असं वाटतं मला. कारण आता तज्ज्ञही ते बोलला आहे, आंतरराष्ट्रीय तज्ज्ञसुद्धा तसं बोलतात. चांगले चांगले आर्थिक तज्ज्ञ, समाजतज्ञ पुस्तकं लिहितात, त्याच्यात त्याच मताचा पुरस्कार. आमचं म्हणणं असं आहे, कोणत्याही देशाचा सर्व प्रकारचा विकास ही त्या देशाची प्रकृती, त्या देशातल्या लोकांची आजची आकांक्षा, त्या देशातल्या लोकांची पृष्ठभूमी, त्या देशाची त्या देशात काय आहे आणि काय व्हायला पाहिजे त्याच्या आधारावर व्हावा. याचं मॉडेल त्याचं मॉडेल असं करून नाही. सगळी मॉडेल्स पाहावीत, घेण्यावर काय घ्यावं, ॲडॅप्ट करावं, वापरावं. सगळ्या विकासाचा उद्देश मनुष्य हा स्वतंत्र आणि स्वावलंबी व्हावा हाच असतो. तो मुक्त व्हावा. मुक्त व्हावा म्हणजे काय? तो स्वतंत्र असला तरच मुक्त होईल, स्वावलंबी असेल तरच मुक्त होईल. ते स्वावलंबन असलं पाहिजे. म्हणून जे माझ्या घरी मी तयार करू शकतो ते मी बाजारातून आणणार नाही. जे आमच्या गावच्या किंवा शहराच्या बाजारात मिळतं त्यासाठी मी प्रवास करून दुसरीकडून आणणार नाही. राज्यात मिळतं त्यासाठी दुसरीकडलं आणणार नाही. देशात मिळतं बाहेर देशातनं आणणार नाही. देशात मिळतच नाही, तयारही करू शकत नाही, जीवन आवश्यक आहे तर मी घेईन. पण घेताना ते माझ्या अटीवर मी घेईन. व्यापार करताना दोन्हीकडून अटी असतात आणि त्याचं गिव्ह अँड टेक करावं लागतं. तेवढं मी करीन, पण ते मला फायदेशीर असेल तर करीन, दबावाखाली करणार नाही. ही जी पद्धत आहे या पद्धतीला आम्ही म्हणतो ही स्वदेशी आहे. त्याचं व्यक्त होताना मग लाईफ बॉय वापरू नका, अमुक वापरा वगैरे असं होतं. खरं तर ते बेसिक हे आहे त्याचं. या कोष्टकांनी सगळ्या गोष्टींचा विचार करून जे उचित आहे ते करावं. सगळीकडून ज्ञान घ्यावं, सगळीकडून तंत्र घ्यावं, पण घेताना ते आपल्या देशात वापरावं. प्रत्येक देशाला त्याचा एक स्व असतो. जसं संदीप वासलेकरांचं एक पुस्तक आहे, एका दिशेचा शोध, आणि आत्ता त्यांनी फोर्समध्ये एक लेख लिहिला आहे, तो तुम्ही वाचला असेल. तेव्हा इनक्रेडिबल इंडिया मला नाही पटत, क्रेडिबल इंडिया पाहिजे. म्हणतो असा विचार करावा. फॅशन आहे सगळीकडे, महाशक्ती महाशक्ती. काय चीन, अमेरिका, रशिया महाशक्ती झाल्या, कोणचं जगाचं भलं गेलं आहे? आम्ही आमच्या प्रकृतीच्या आधारावर, आमच्या आवश्यकतेच्या आधारावर आमचे गोल्स आम्ही सेट करू. हे असं मुक्त होऊन स्वच्या आधारावर सगळ्याची मांडणी केली तर मग असं लक्षात येतं की आपल्याला जी अर्थनीती पाहिजे ती अशी आर्थिक व्यवस्था उत्पन्न करावी त्यांनी की एक तर ती एवढ्या मोठ्या देशामध्ये नीट चालायची असेल आणि भ्रष्टाचारमुक्त राहायची असेल तर विकेंद्रित व्हावी लागेल. दुसरं, कमीत कमी ऊर्जा खाणारी आणि पर्यावरणाला कमीत कमी धोका पोचवणारी किंवा धोका न पोचवणारी. तिसरं, आपल्या देशात रोजगाराची जरुरी जास्त आहे तर अधिक रोजगार उत्पन्न करणारी असावी आणि त्याच्यात शक्यतो आपण लवकर स्वावलंबी आपल्याला होता येईल अशा पद्धतीची असावी. प्रत्येक बाबतीत स्वावलंबी होण्याचा आपण प्रयत्न करावा. आपला देश हा नुसता ग्राहक नको, तो उत्पादक आणि विक्रेतासुद्धा पाहिजे. या दृष्टीने स्वकीय व्यापाराला बाहेर जाण्याचं उत्तेजन मिळावं, संरक्षण मिळावं. ते संरक्षण कायम ठेवूनसुद्धा सगळ्या जगातलं जे घ्यायचं आहे ते आत घेता यावं असं पाहिलं पाहिजे. आणि हे ठरवणं आपल्या हातात राहील, आपल्या मनाप्रमाणे आपण ठरवू हे पाहिलं पाहिजे. हे एक जनरल सूत्र मी सांगितलं, कारण आर्थिक विषय हा फार मोठा आहे. त्याच्या डिटेल्समध्ये मग आपण जाऊ. मग FDIचं रिटेलमधलं काय आहे आणि किती आली पाहिजे की यायला नको, ह्याची चर्चा आपल्याला म्हणजे त्याचं एक स्वतंत्र सेशन करावं लागेल आणि तो तज्ज्ञांचाही विषय आहे. पण त्याची दिशा, ज्या दिशेने आम्ही विचार करतो ती दिशा ही आहे. नाही, त्यातला एक विरोधाभास असा म्हणजे की मी असं म्हणतो की त्याचे तुम्ही परिणाम पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ती सर्व प्रकारे तशी चाललेली नाही आहे. मला एक आर्थिक सल्लागार भेटले भारत सरकारचे, तर त्यांनी असं म्हटलं की एक तर ती नीती सर्व प्रकारे अशी करण्याचे जे प्रयत्न चालू होते थांबले आणि ते असं म्हणाले की आता म्हणजे काही चाललेलंच नाही आहे, ठहराव असा शब्द त्यांनी वापरला.
आणि त्याच्यामुळे सगळी समस्या आहे. पण आता जसं जिथे आर्थिक नीती योग्य चालेल तिथे नागरिकांमधली उत्पन्नाची दरी कमी होईल, ती वाढत जाते. देशाला आत्मनिर्भरता आली पाहिजे, परनिर्भरता येऊ नये. अजूनही आपल्या देशात अनेक क्षेत्रात आपलं उत्पादन आपण करत नाही. आपण असेंब्ली इथे करतो, उत्पादन नाही करत. आणि उत्पादन करू शकतो आपण, क्षमता आपल्यात आहे, नो हाऊ आहे, टॅलेंट आहे, सगळं आहे, पण त्या दिशेने प्रयत्न दिसत नाही. आता थोरियमबद्दल खूप सुरू आहे आता सध्या, इतका मोठा थोरियम रिझर्व आहे. तर आपण आपल्या न्यूक्लिअर नीड्समध्ये स्वावलंबी व्हावा असा त्याचा उपयोग करू शकतो का? पुष्कळ लोक म्हणतात करू शकतो. त्या दिशेने काही प्रयोग करून पाहिले आहेत. प्रयोगांती निष्कर्ष काय येईल तो येऊ, पण प्रयोग करून पाहिला आहे असंही झालेलं नाही. ओरिजिनल रिसर्चला उत्तेजन नाही आहे असं सगळ्या क्षेत्रातले लोक ओरड करतात मी भेटतो तेव्हा. तर ही लक्षणं कशाची आहेत? हे काही नीट चाललेलं आहे असं वाटत नाही. सगळंच बिघडलं आहे असं मी म्हणत नाही, कारण तिथेही माणसं आहेत, त्याच्यातही देशभक्त आहेत, त्याची मतं असतात, प्रयोग करून पाहतात आणि काही लोक करतात सुद्धा. पण काही काही गोष्टी फार चांगल्या झालेल्या आहेत. म्हणूनच आज लोक म्हणतात की भारत एक आर्थिक शक्ती बनेल. पण आर्थिक शक्ती नुसतं बनून चालणार नाही. आपल्या देशातला शेवटचा माणूस तो सुखी असला पाहिजे, ही स्थिती देशातही आणावी लागेल. त्या दृष्टीने या नीतीचा विचार जसा करून चालायला पाहिजे सर्वांगाने, तसं चाललं आहे असं वाटत नाही. पण त्या अनुषंगाने एक विरोधाभास वाटत नाही का की भारतीय कंपन्या, आता जगातल्या सगळ्यात मोठी चहाची कंपनी टाटाची असू शकते, इंग्लंडमधल्या कंपन्या टाटा घेऊ शकतात, त्यांनी मात्र इथे येऊन व्यवसाय करायचा नाही, स्वदेशी वगैरे इथे मध्ये येतं. त्यावेळेला तुम्ही आता म्हणालात की तंत्रज्ञान वगैरे हे सगळे विकसित होत असताना मग उगीच ते मग शेणाचा साबण करा आणि स्वदेशीची कल्पना ही नाही आहे. स्वदेशी जागरण मंचाने सुद्धा ही कल्पना नाही मांडलेली. जग जवळ आलं आहे, आंतरराष्ट्रीय व्यापार वाढलेला आहे, त्याच्यात गिव्ह अँड टेक असतं. व्यापार म्हणजे अटी आल्या, समझोते आले. हे करताना आपल्या देशातला प्रत्येक व्यक्ती स्वावलंबी व्हावा, सुखी व्हावा, त्याचा बळी देऊन आपण काही करू नये. ज्या धोरणात तसं वाटतं की यांचा बळी देऊन ते केलं जातं त्याला ते विरोध करतात. असं कसं ज्ञानाचं एक्सचेंज चालेलच. उद्या अमेरिकेत काही संशोधन झालं, जपानमध्ये झालं, चीनमध्ये झालं, ते आपल्याला पाहिजे ना, आणि आपल्या इथे झालेलं त्यांनाही पाहिजे आहे. तर दरवाजे तर उघडे असलेच पाहिजेत. पण आपल्या देशातला एखादा पूर्ण उद्योग बंद करून लोकांना वाऱ्यावर सोडून ते धरायचं, ही कुठेच नीती चालत नाही. म्हणजे कोणताच देश ही नीती मान्य करत नाही. आपण का करावी ती? हे स्वदेशी जागरण मंचाचं म्हणणं आहे.